नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या भरतीसाठी क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. हे प्रश्न सर्वच्या सर्व टेक्निकल म्हणजेच तांत्रिक घटकावर आधारित असतात. तुम्हाला एक्झाममध्ये तांत्रिक घटकावर आधारित प्रश्न येणार आहेत, त्यामुळेच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये पुढील जे येणारे व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व तांत्रिक घटकावरील प्रश्नपत्रिका मी देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला याची PDF सुद्धा देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण आपल्या चॅनलच्या बायोमध्ये दिलेली आहे. प्रश्न पहिला आहे, ई रजिस्ट्रेशन प्रणाली कोणत्या विभागाने विकसित केली आहे? ई रजिस्ट्रेशन प्रणाली कोणत्या विभागाने विकसित केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रीय माहिती केंद्र म्हणजे NIC ने ई रजिस्ट्रेशन प्रणाली विकसित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, IGR महाराष्ट्र पोर्टलचा उपयोग प्रामुख्याने कोणासाठी केला जातो? IGR महाराष्ट्र पोर्टलचा उपयोग प्रामुख्याने कोणासाठी केला जातो? उत्तर आहे नोंदणी व मुद्रांक व्यवहारांसाठी. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पहा, पुढील प्रश्न आहे, इंडेक्स 2 म्हणजे काय आहे? इंडेक्स 2 म्हणजे काय आहे? याचं उत्तर आहे दस्त नोंदणीची सारांश नोंद, याला इंडेक्स 2 असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, दस्तऐवज नोंदवताना कोणता तपशील अनिवार्य असतो? दस्तऐवज नोंदवताना कोणता तपशील अनिवार्य असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजे दस्तऐवज नोंदवताना तुमचा आधार क्रमांक, त्याचबरोबर जमिनीचा 7/12 उतारा आणि पॅन क्रमांक हे सर्वच्या सर्व दस्तऐवज डॉक्युमेंट्स महत्वाचे असतात, अनिवार्य असतात. पुढील प्रश्न आहे, पब्लिक डाटा एंट्री म्हणजेच PDE मोडचा उपयोग कशासाठी होतो? पब्लिक डाटा एंट्री म्हणजेच PDE मोडचा उपयोग कशासाठी होतो? याचं उत्तर आहे नागरिक स्वतः दस्त तयार करण्यासाठी पब्लिक डाटा एंट्रीचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, दस्त नोंदणी करताना कोणतं सॉफ्टवेअर वापरले जाते? दस्त नोंदणी करताना कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ई स्टेपलिन. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे ई स्टेपलिन हे वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोंदणीच्या दस्तांसाठी डिजिटल स्वाक्षरी कोण पुरवतो? नोंदणीच्या दस्तांसाठी डिजिटल स्वाक्षरी ही CCA मान्यताप्राप्त संस्था पुरवली जाते. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रॉपर्टी कार्ड कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? प्रॉपर्टी कार्ड हे भूमी अभिलेखशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DLC रेट म्हणजे काय? DLC रेट म्हणजे काय? याचं उत्तर आहे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी दर. पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, नोंदणी दस्ताचे स्कॅनिंग कोणत्या स्वरूपात केले जाते? नोंदणी दस्ताचे स्कॅनिंग हे TIFF या स्वरूपात केले जाते. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ई चलन प्रणालीमध्ये ग्रास म्हणजे GRAS चा अर्थ काय आहे? उत्तर आहे गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम. पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नोंदणी कार्यालयात दस्त सादर करताना किती प्रत द्याव्या लागतात? नोंदणी कार्यालयामध्ये दस्त सादर करताना एकूण 2 प्रती द्याव्या लागतात. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल मुद्रांक खरेदीसाठी कोणता पर्याय योग्य आहे? डिजिटल मुद्रांक खरेदीसाठी स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, इनकम्बरन्स सर्टिफिकेटचे प्रमुख उपयोग कोणत्या ठिकाणी होतो? इनकम्बरन्स सर्टिफिकेटचे प्रमुख उपयोग कोणत्या ठिकाणी होतो? उत्तर आहे जमीन व्यवहाराची पारदर्शकता तपासण्यासाठी. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ESBTR म्हणजे काय? ESBTR म्हणजे इलेक्ट्रॉनिक सरकारी बँक चलन रशीद. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नोंदणी प्रक्रियेतील साक्षीदार किती आवश्यक असतात? पहा, नोंदणी प्रक्रियेमध्ये एकूण किती साक्षीदार आवश्यक असतात? पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट नंबर म्हणजे ODN काय दर्शवतो? ऑनलाईन डॉक्युमेंट नंबर म्हणजे ODN काय दर्शवतो? उत्तर आहे दस्तक क्रमांक. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोंदणी कार्यालयाचा सर्वाधिक अधिकार असलेला अधिकारी कोण असतो? नोंदणी कार्यालयाचा सर्वाधिक अधिकार असलेला अधिकारी हा उपनिबंधक असतो. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दस्तावर शुल्क न भरल्यास काय होते? उत्तर आहे, दस्त नोंदणी नाकारली जाते. पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महसूल विभागातील भूलेख प्रणालीचा उद्देश काय आहे? महसूल विभागातील भूलेख प्रणालीचा उद्देश हा जमीन अभिलेख व्यवस्थापन करणे आहे. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दस्त सादर केल्यानंतर किती दिवसात नोंदणी केली जाते? दस्त सादर केल्यानंतर एकूण 5 दिवसात नोंदणी केली जाते. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोंदणी व्यवहारांमध्ये व्हॅल्युएशन कोण करते? नोंदणी व्यवहारांमध्ये व्हॅल्युएशन हे उपनिबंधक करतात. पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महारेरा कायद्यानुसार नोंदणी कोणासाठी आवश्यक आहे? महारेरा कायद्यानुसार नोंदणी कोणासाठी आवश्यक आहे? उत्तर आहे, गृह प्रकल्प विकासक. पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, संपत्ती नोंदणीमध्ये खरेदीदार व विक्रेता व्यतिरिक्त कोण आवश्यक असतो? उत्तर आहे, साक्षीदार. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल दस्त साठवण्यासाठी वापरले जाणारे प्रमाणित स्वरूप कोणते आहे? उत्तर आहे, PDF. पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक घटकावर आधारित एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.